सकू सकू आहेस का घरात? काय बधाने? शेतात जायचंय. चल चला की मग. चला चला. मी काय म्हणत होते, आपलं डोक्यावर कर्ज बिलय झालंय, शेतात ऊस तोडायला लई दररोजच यावं लागायला लागलंय. बर बर चला दुपार झाली जेवायला. बर बर. मी काय म्हणते, आपल्या डोक्यावर लई कर्ज झालंय, आपल्याला पोरीचं लग्न केलं पाहिजे. बर बर. पाटील भेटले होते रस्त्यात. काय म्हणत होते? ते म्हणत होते नाही का तुमची मुलगी आम्हाला देता का? देऊत की म्हणा मग. बर बर. हा चला. कोणी आहे का उसाच्या फळात? आवाज नाही आया. या पाटील बसा. पाटील आले. पाटील बसा. कस काय गेलं पाटील? मी म्हणत होता की तुमची मुलगी आमच्या मुलगाला द्या. पण मुलाचं वय किती पाटील? 35. मुलीचं वय तर 13च आहे पाटील. काय न होत ना, पैसे देईन ना. किती देतात पाटील? 5 लाख. 5 लाख? वय हा. 5 लाख? हा बरं बरं, उद्या पैसे आणा, आपण लग्न करून टाकू तर. हा हा. चला चला. तिकडे या ना. मी काय म्हणत होते? मी म्हणत होते की आपल्या राजला मुलगी बघायला गेलतो. काय म्हणले? ते म्हणलं देईन. नाही आहे ना. किती? 5 लाख रुपये. आपण द्यायचे ते देणार आहेत. आपण देणार आहेत. बरोबर. आपल्या राजासाठी आपण किती पण पैसे भरू शकतो. तिथले पैसे आता मी तुला शिवणार आहे. तिला शिवला. आता मला शिवून दाखव. आता आपण काहीतरी बसल्या खेळू. काय खेळायचं बसल्या? माझी पहिलं बाळ. माझी. मला देवाला घालतं तसं. शांत बस रे, नाही बसं. काय सांगतं तुला? तुला माहिती का राणी? काय आहे? उद्या तुझं लग्न आहे. लग्न म्हणजे काय आहे? लग्न म्हणजे राजा येणार आणि परीला घेऊन जाणार. मी परी होणार आहे आई. हा, गावात कोणाला सांगू नको. बरं आई. आणि शाळेत पण नको सांगू. बरं आई. मैत्रिणीला नको सांगू. बरं आई. हा चल. मी परी होणार आहे. 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 या पाटील, हात पाय धुवा, बसा. हे घर कावेल. मी पाणी आणते. जरा पाणी. द्या. चहा टाकू का? नग. बर. बाई एवढं मोठं पोरगं काय? हा, राजू पैशाची बॅग आहे. जरा सकू बाई लय जड आहे. किती आणले तू? 5 लाख. बरोबर आणलेत ना? हा, बरोबर आणले तर. बर. आता पोरगं दिसायला लागेल का मोठं? नाही आता लेवलच दिसतंय. बरोबर. कोणाला सांगू नका. नाही सांगत. पोरीला सांगितलं का? हा सांगितलंय. सांगून द्या. हा सांगितलं. समजून द्या. हा समजून बरोबर. द्या. आज दुपारी लग्न करू. बरं. चला घरात कोणी आहे का? आहेत ना. आवडलं का? आवडतंय ना. तर सुपारी किती देतात? किती पाहिजे? 5,000. 5,000 द्या. हे धरा 5,000. हे धरा 5,000. हे कशामुळं? 13 वर्षाची मुलगी कोणाला सांगू नका. बरं तुम्ही पैसे देतात म्हणून करतात, नाही तर करत नाही. बर. मंडळी नो सगळ्याला अक्षता भेटला. असं सर्वांना अक्षता भेटला का? नाही. बर येतो अक्षता. थांबा जरा. पण तुम्हाला माहितीये का हे लग्न कसं होणार आहे? नाही. तर बघा पुढं काय काय घडतंय. तर आता नवरदेव आला का? आला नवरदेव.
चला नवरी. निर्धर वर आनंदी भेटला का सर्वांना अक्षदा? करायची लागणार सुरुवात. किती मोठा ही आपली रूम आले. वाव, खूप छान दिसते. बघून कशी दिसते. रडू नको, बापाला 5 लाख रुपये दिले तर तरी पण रडतेच असते. आम्ही कोण जाणार आहे? तुम्ही जाणार तू मी जाणार आहे आता. गौरी तू मागव. गौरी तुझं काय नाही. थांब भटजी म्हणली सर. हा ना, मग तिला सांगितलं कुठं लक्षात मीनाक्षी बाई भटजी म्हणली रड म्हणून तुला नाही आवाज पण मध्ये सेंटर. आता तू रड, मी तुला हाणणार. हा नाटक चांगलं करा. झाडू सर, नाटक चांगलं झालं ना. सर माझं कसं आलाय? हा झाडू दीपाली दीपाली भोरी भोरी भोरी. आई बाळ भाऊ बाळ भाऊ सरकार हे घेत नाही तुला टाकत नाही. सर यो काम इकडे तुझं काय नाही का? बाबाला 5 लाख रुपये दिला तरी काय येत नाही. तुम्ही बाकीचे सांगा ना. उठायचे पाल रे मला तू म्हणत नाही काय माझा राजू बेटा आला. बस बाळा बस. काय झालं बेटा? काय तुला मी सांगूया आपण बिला कामच करून टाकूया का खटक्यात. तो मन आहे का सांग? हा माझा पण आहे, पण तुझ्या पप्पाला सांग. पप्पा पप्पा काय झालं? ते काय भाकर तुला करीत नाही टायमावर. आपण तुला खटक्यात मोकळं करू. खटक्यात मोकळं म्हणजे काय? काय म्हणजे तुला आता
तुमचं मन असलं तर खटक्यात मोकळं. खटक्यातच कर. मीनाक्षी खाली ठेवून आता कोणाचं तू जा ना थांब तिथं तुला काय वाटत तिला फेकून दे तिला तिथं ठेव उभा तर राहावं लागेल. अहो धानी उठा की आपल्याला पोरीला भेटायला जायचंय. 4-5 महिने झालं पोरीला भेटायलाच नाहीत गेलो. बर हा चला. तुम्ही कोण? माझी मी पोरीची आई. कोणती पोरी? इथं दिलेली पोरगी. ते तर पळून गेली. काय माझी पोरगी पळून गेली? काय बी नको. तुझ्या संस्कार तुझ्या पोरीला वापस येऊ नका. चला आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊ तर. चला पटकीने. काय सांगा? माझी पोरगी हरवली. कुठून हरवली? केकत पांगरी गावामधून. कशी हरवली? तिचं लग्न केलं होतं आम्ही. काय पत्रिका आहे की नाही? नाही पत्रिका नाही. कशामुळं? तिचं लग्न आम्ही मुकाटे केलं होतं. मुलीचं वय किती होतं? 13 वर्षाची मुलीचं तुम्ही लग्न करून दिलं? हा. सकाराम दुकाराम ह्याला जेल मध्ये टाका पहिल्यांदा. हा तिकडे रडू नको बाळा. तुला त्याचं घर माहित आहे ना? माहित बस की खाली. सकाराम दुकाराम तू जागा लागते. अरे काय असं तुमचं काम इथं? मुलगी कुठे आहे? कोणती मुलगी? हा तुमच्या घरची मुलगी. आमच्या घरी नाही दिलेली मुलगी. थांबा तुम्हाला आता दाखवते. आता खरं सांगा. त्यांनी माझ्या मम्मी पप्पाला पैसे दिले आणि माझी बहिणीला घेऊन गेले आणि मारून टाकले. काय पण म्हणत आहे बोलली? काय पण म्हणते? ह्या ना तुम्ही धरून मार ह्याला. तुला साहेब सोडा साहेब. ते पोरी आई बापाला 5 लाख रुपये घेऊन आलते. ते पोरी त्याला स्वयंपाक काही येत नाही. त्याला विहिरी ढकलून दिलं. विहिरी ढकलून दिलं तुम्ही? हा. थांबा तर मग सकाराम ह्याला सोडा ना. पुढे बसा. माईक माझ्याकडे. आई तू सांगायचं. बघितलं ना नोकरी मंडळींनो, आज जसं माझ्या पोरीसोबत झालं तसं उद्या तुमच्या पोरीसोबत होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या पोरीचं लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय करू नका. जर तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न 13 वर्षात केलं तर तुम्हाला 5 वर्षाची जेल होऊ शकते. तसेच मंडपवाला, बँडवाला, भटजी यांना देखील जेल होऊ शकते. जर तुमच्या गावामध्ये कुठे बालविवाह होत असेल तर 1098 वर फोन करा. बालविवाह हे श्राप. हा छान झाली.